सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न आता रक्ताळला असून काल सायंकाळी मुख्य बाजारपेठेत बैलांच्या झुंजीने एकच थरार माजवलाय। खाणका मशीद आणि विश्वनाथ चौक परिसरात पिसाळलेल्या बैलांनी सेवानिवृत्त मंडल अधिकारी राजधर गंभीर भोई यांच्यावर अचानक हल्ला चढवला। आपल्या नातवासोबत जात असताना झालेल्या या हल्ल्यात भोई हे गंभीर जखमी झाले असून परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे। नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे। विशेष म्हणजे बस स्टँड आणि भाजी बाजार परिसरात व्यापाऱ्यांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे या जनावरांचा वावर वाढला असून गर्दीच्या ठिकाणी अशा जीवघेण्या झुंजी नित्याच्याच झाल्या। कळवणमध्ये घडलेल्या जीवघेण्या घटनेची पुनरावृत्ती पिंपळनेरमध्ये होते की काय अशी भीती आता व्यक्त होत आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला असून नगर परिषदेने या मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी संतप्त मागणी आता शहरवासियांकडून केली जात आहे। हे काल 6:30 वाजता मोकाट जनावर भाजीपाला गल्लीमध्ये येत होते। एकदम जोराने धावपळ करत धावपळ असं तसा मी टर्न घेतला एस टी स्टँडकडे जाताना मस्जिदीजवळच तर मी चारी गुरांच्या याच्यात झरपटलं गेलो आणि तिथंच बेशुद्ध झालो। मग बेशुद्ध झालो। अगोदर कोतकर डॉक्टरांच्याकडे गेलो। कोतकर डॉक्टर तर घरी नसल्यामुळे मग इथं चौऱ्यांकडे आलो। तरी पिंपळवासियांनी पिंपळकरांनी आपली जी मुकाट गुरं असतील त्यांनी आपल्या दाराशी बांधावी, आपल्या वाड्यात बांधावी, जेणेकरून गाववासियांना पिंपळवासियांना व परिसरातील लोकांना त्रास होणार नाही या इच्छेने मी पेन्शनर सर्कल सगळ्या गाववासियांना सगळ्या परिसरातील लोकांना आग्रहाची विनंती करीत आहे आणि शासनाने यावर पर्यायी व्यवस्था म्हणून सर्वतोपरी जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक पिरारी धुळे।